अलंकुण आश्रमशाळेच्या 43 विद्यार्थ्यांना बोर्डाकडून क्रीडा गुण प्राप्त. शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण आणि क्रीडा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या सांघिक आणि मैदानी खेळ प्रकारात आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगूण संस्थेच्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगूण या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी केली. खो खो, कबड्डी रिलेचे सांघिक संघ विजयी केले. वैयक्तिक खेळ प्रकारात प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावले. त्यामुळे यावर्षीच्या SSC 10वी आणि HSC 12वी बोर्ड परीक्षेत अलंगूण आश्रमशाळेतील खेळाडूंना 43 खेळाडूंना प्रत्येकी 15 अतिरिक्त गुण प्राप्त झाले. या 10वी शिकणाऱ्या 8 मुली, 8 मुले, 12वी शिकणाऱ्या 2 मुली, 25 मुले अशा एकूण 43 जणांना प्रत्येकी 15 गुण प्राप्त झाले. इयत्ता 10वी शिकणारा कुमार निलेश गवळी आणि 12वी विज्ञान शाखेत शिकणारा कुमार पंढरीनाथ चौधरी या 2 राष्ट्रीय खो खो खेळाडूंना बोर्डाकडून प्रत्येकी 20 गुण प्राप्त झालेत. संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कॉम्रेड JP गावित यांनी शिक्षण संस्थेत गेल्या 30 वर्षापूर्वीपासूनच खेळाची बीजे रोवली. शाळेतील क्रीडा शिक्षक जबाबदारीने मार्गदर्शन करतात. विद्यार्थी सकाळ संध्याकाळ मैदानावर कठोर परिश्रम घेतात. त्यामुळे दरवर्षी मुलांना बोर्ड परीक्षेत क्रीडा गुण आणि प्रमाणपत्र मिळतात. त्यामुळे अनेक मुलांची टक्केवारी वाढते. क्रीडा प्रमाणपत्रामुळे सरकारी नोकरीसाठी 5% राखीव कोट्यातून अनेक संधी उपलब्ध होत आहेत. या संधीमुळे विविध क्षेत्रात संस्थेतील अनेक खेळाडू नोकरीस पात्र झाले आहेत. अलंगूण आश्रमशाळेतील 43 विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत अतिरिक्त क्रीडागुण मिळाल्याने संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड JP गावित साहेब, संस्थेचे संचालक मंडळ, समन्वयक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील पालक आणि विद्यार्थी खेळाडूंचे, क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी, सुरगाणा पेठ.